हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण आलो आहोत एकविरा देवीला, जी लोणावळ्यामध्येच आहे. लोणावळ्याच्या घाटापासून अगदी 15 किलोमीटर अंतरावरतीच आहे. आम्ही खोपोलीवरून आलो होतो लोणावळ्याला. तिथून एकविरा देवीला आलतो. आमच्यापासून 25 किलोमीटरच आहे देवी. हे मी वरती गेल्यानंतर कॅमेरा सुरू केलता सगळ्या शिड्या चढून. इथे लगेच समोर देवी येत आहे. तुम्ही पण जर देवीचे भक्त असाल तर देवीचे दर्शन करून जा नक्की. व जे कोणी एकविरा देवीला आले असतील त्यांना माहिती आहे की खूप छान वाटतं वरती गेल्यावर. थोड्याशा पायऱ्या चढावं लागतात, पण वरती गेल्यानंतर एकदम असे फुलांचे हार आहेत बाजूने, त्याचा सुगंध व देवीचे नंतर मंदिर दिसते समोर. व तिथेच कारले लेणी देखील आहे. तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल. हे पहा, समोर कारले लेणी दिसते आहेत. जर तुम्हाला कारला लेणीमध्ये दर्शन घ्यायला जायचं असेल तर 25 रुपये तिकीट काढावं लागतं. हे पहा, देवीचं मंदिर दिसत आहे समोर व कारला लेणी देखील दिसत आहे. हे पहा, आम्ही 4 जण गेलतो. मी, माझी बेबी, माझे 2 भाऊ व मावशी, आम्ही 4 जण गेलो होतो देवीला. 5 जण. हे पहा कारले लेणी, ते पण आपण आतून पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये पाहालच तुम्ही नंतर पुढे. लेण्या पण खूप छान आहेत आतमध्ये गेल्यानंतर. व देवीचे देखील दर्शन होणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, कारण मी आतमध्ये गेल्यानंतर पण कॅमेरा चालू ठेवला होता. त्यामुळे देवीचं पण दर्शन होईनच आतमध्ये गेल्यावर तुम्हाला. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की. व अशाच व्हिडिओसाठी, देवाच्या नवीन नवीन ठिकाणांचे दर्शन घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, खाली येऊन चलून आल्यानंतर हे सगळे इथे सावलीला बसले होते. माझं व्हिडिओ काढायचं चालू होतं. हे पहा, माझी बेबी पण हाय करते सगळ्यांना. आम्ही दुपारी गेलो होतो त्यामुळे खूप ऊन होतं तिथं. आम्ही निवांत गेलतो. माझी माऊ पनवेलला राहते. ती तिथून आल्यानंतर मग आम्ही वरती गेलो. ती घरी आली इथं आमच्याकडे खोपोलीला. मग इथून आम्ही वर गेलो घाट चढून. नंतर देवीला गेलो. नाश्ता करायला थांबलो मध्येच, त्यामुळे खूप वेळ गेला. तोपर्यंत खूप ऊन पडलं होतं. आता आपण दर्शनासाठी बाहेर लागलोय लाईनमध्ये. इथे कोणाच तरी नवस पण पूर्ण झाला होता, ते बाहेर वाजत होतं. पण तोपर्यंत आम्ही दर्शनाच्या बारीसाठी आतमध्ये गेलो. ते मी शूट करू नाही शकले. एकविरा देवीचा उदो उदो. इथे एकविरा देवीला आम्ही म्हणजे शनिवारी गेलो होतो, तरी पण एवढी गर्दी आहे. शुक्रवारी आणि मंगळवारी तर खूप गर्दी असते इथे. आम्ही शनिवारी गेलो होतो तरी पण एवढी गर्दी होती. हे पहा, देवी दिसायला लागली. मंदिरामध्ये आलो होतो आपण. आणि तिथे आम्ही दर्शन घेतलं. आणि तेथील पुजाऱ्यांनी म्हणजे आम्ही फक्त फुलाचे हार वगैरे ओटीचं थोडं सामान नेलं होतं देवीला. पण तेथील पुजाऱ्यांनी आम्हाला आपोआप फुलाचा हार दिला देवीच्या चरणापासला.
देवीचा आशीर्वाद देखील भेटला आम्हाला, म्हणजे कारण आम्ही न मागता आम्हाला फुलाचा हार दिला त्यांनी. इथे मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी हे कॅमेरा उभा धरला होता, त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट दिसत आहे. तरी पण मी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर व्हिडिओ काढून आणला. समोर आता देवीचं दर्शन होईल तुम्हाला. खूप छान दिसत होती त्या दिवशी देवी, एकदम पाहिलं की असं मन भरून येत होतं. हे पाहिजेच, आपण हळदी कुंकू आपण देखील वाहून घ्यायचं आहे आणि आपल्याला देखील लावून घ्यायचं आहे आणि ओटीचं सामान पुजाऱ्यांच्या हातामध्ये द्यायचं आहे. हे पहा, देवीचा मुखवटा दिसत आहे. दर्शन करून घ्या सगळ्यांनी. आई एकविरा माऊलीचा उदो उदो. तुम्ही आलेला आहात का एकविरा देवीला? आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा मला. पहा देवीचा मुखवटा, देवी किती छान दिसत आहे. मंदिराच्या तिथून बाहेर हे पहा हार दिला पुजाऱ्यांनी. मंदिराच्या बाहेर जाऊच वाटत नव्हतं तिथून, पण खूप गर्दी असल्यामुळं लगेच पुढे जावं लागलं. एकविरा देवीला गेल्यानंतर म्हणजे तिथे खाली आपल्याला गावात गेलं ना, तिथे देखील 50 रुपये एंट्री फी घेतात ट्रस्टवाले, आणि वरती पण आपल्याला 50 रुपये द्यावे लागतात पार्किंगचे. गाडी अर्ध्या डोंगरापर्यंत जाते. हे पहा हार दिलेला. मी बाकीचे सगळे माझ्या अगोदर पाया पडून बाहेर आले होते. मी बाहेर आलं की त्यांना सगळ्यांना दाखवत होते हार दिलेला. हे सगळ्यांना तुम्ही अजून सगळेजण एकदा दर्शन करून घ्या देवीचे. मी क्रॉप करून डबल टाकला व्हिडिओ, देवीचं दर्शन व्हावं म्हणून. आणि यानंतर आम्ही लेण्यांमध्ये गेलो होतो. आपण जर इंडियन असेल ना, तर देवीचे दर्शन लेण्या पाहण्या जाण्यासाठी आपल्याकडून ते 50 रुपये घेतात किंवा 25च घेतात. पण जर बाहेरचे असतील ना फॉरेनर, तर त्यांच्याकडून तिथे 300 रुपये घेतले जातात दर्शनासाठी, असं मी ऐकलं. कशी वाटली देवी दर्शन तुम्हाला, ते पण सांगा मला कमेंट करून नक्की. यानंतर आपण इथं म्हणजे आम्ही थोड्या वेळ मंदिराच्या मागे बसलो, पाठीमागे, आणि नंतर आम्ही मग लेण्यांकडे गेलो. बाहेर हे पहा लेण्या, हे समोरून दिसत आहे असं कारले लेण्यांच्या. या लेण्यांमध्ये म्हणजे 2 साईडने जावं लागतं. इथून समोरून एकदा जावं लागतं मंदिराच्या समोरून, आणि बाजून एकदा, कारण लेण्या खूप पडल्या आहेत. हे पहा कितलं छान दिसत आहे. आणि पावसाळ्यात तर हा व्ह्यू अजूनच छान दिसतो. आम्ही पावसाळ्यात पण गेलो होतो एकदा, त्यावेळेस पण खूप छान दिसत होतं. पण मी त्यावेळेस यूट्यूब चॅनल चालू नव्हता केला मी, त्यामुळे व्हिडिओ म्हणजे एवढे जास्त काही काढले नाही. चला आपण लेण्यांच्या आतमध्ये जाऊ. हे पहा आतमधून देखील अशा आहेत लेण्या. हे पहा सगळेजण इथं बसले आहेत. माझा फोटो काढायचं चालूच होतं व्हिडिओ. आतून पाहू आपण. हे पहा
हे भाजी लेण्या पण अशाच आहेत. मी भाजी लेण्यांचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते जर तुम्हाला पाहिजे असेल ना ते पण पहा तुम्ही. हे कारले लेणे आहेत. नंतर आम्ही इकडल्या साईडला मंदिराच्या समोरून आत गेलो, मेन लेण्यांच्या समोर. हे पहा इथे अशा आहेत वरती. मी मंदिराची तिथली माहितीचा फोटो काढायचं विसरले आणि वाचली पण नाही, पण तिथे सगळे बोलत होते की हे महाराजा अशोकाच्या काळातील लेण्या आहेत. त्यामुळे लेण्यांच्या समोर अशोक स्तंभ देखील आहे. तो मी बाहेर गेल्यानंतर डबल शूट करते, मग तुम्हाला दिसेल. जो आपल्या 1 रुपयाच्या 2 रुपयाच्या शिक्क्यावरती जे अशोक चिन्ह आहे ना, 4 वाघाचं, ते लेण्यांच्या समोर देखील आहे. आणि हे लेण्यांच्या आतमध्ये पहा असे हत्तीचे पिल्लं आहेत आणि त्याच्यावर देवदेवता बसलेले काढलेले आहेत. हे पण खूप छान दिसत होतं. ही पहा माझी बेबी मस्त फिरत होते, कारण बाहेर ऊन असल्यामुळे खूप गरम होत होतं, पण लेण्यांमध्ये एकदम गार असं वाटत होतं. आणि समोर दिसतंय ना, याला काय म्हणतात ते नाही मला माहिती, पण तिथे बोलत होते लोक की त्याच्यावरती चढून पहिले लोक तपश्चर्या करायचे, त्यांनी त्यांची तपश्चर्या पूर्ण व्हायची. तुम्हाला माहीत असेल त्याविषयी जास्तीची काय माहिती तर कमेंट करून नक्की सांगा मला मेसेज. हे पहा हे सगळेजण, यांचे सगळ्यांचं फोटोशूट चाललं होतं. आम्ही खाली बसलो होतो कारण गरमीने खूप मी दमले होते पायऱ्या चढून. आणि माझी बेबी पण कोणाकडेच जात नव्हती जास्त, मलाच सारखं घ्यावं लागत होतं तिला. मामाकडे जात होती, तो तरी किती घेणार तिला सारखंच. आणि चलायला पण खूप ऊन पडलो, त्यामुळे तिला खाली पण चलू शकत नव्हतो. आम्ही तिथे लेण्यांच्या आतमध्ये फोटो काढले काही, आणि बाहेर आल्यानंतर देखील फोटो काढले, ते पण पहा. हे पहा बाहेर आल्यानंतर देखील फोटो काढले. आता आम्ही 4 जण असल्यामुळे आम्ही एकमेकांना फोटो काढायला येत होतो. ऊन होतं त्यामुळे तरी पण फोटो जास्त आम्ही काही काढले नाही. आणि माझी बेबी गाडीमध्ये प्रवास करून उन्हामध्ये खूप दमली होती ती, त्यामुळे ती तर एकदम शांतच झाली होती, एकदम गप्प बसली होती, जास्त बोलत नव्हती, काहीच नव्हती, कारण तिने काही खाल्लं पण नव्हतं. आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो, पण तिने त्यावेळेस देखील काहीच खाल्लं नाही तिथे, त्यामुळे ती खूप दमली होती. हो, आणि तुम्ही विचार करताल की मी पॅन्ट शर्ट काय घातलं, कारण देवीला पायऱ्या चढून जावं लागतं. साडी घालून आपण नाही चढू शकत तिथे एवढं, त्यामुळे आम्ही पॅन्ट शर्ट घालून गेलो सगळेच जण. आणि वापस येत्या वेळेस आम्ही लोणावळ्याच्या घाटामध्ये थांबलो होतो. थापा घाट किती छान दिसत आहे. आता उन्हाळा असल्यामुळे ऊन असल्यामुळे एकदम क्लिअर दिसत आहे. पा मंकी, माझी बेबी खूप खुश झाली होती ते पाहून. आम्ही तिथे मस्त काकडी वगैरे घेतलं, वॉटरमेलन घेतलं, खाल्लं, थोड्या वेळ थांबलो, मंकी पाहिले. घाटातला या साईडचा, मी त्या साईडचा देखील व्ह्यू दाखवते तुम्हाला. खोपोली दिसेल जिथे आम्ही राहतो. आणि या साईडला हे इकडून ट्रेन जाते, ही ट्रेनची पटरी आहे. मी त्यावेळेस ट्रेन गेली नाही त्यामुळे झूम केलं नव्हतं, त्यानंतर तिथून ट्रेन पण गेली ती. आणि ही पा या साईडला आहे आमची खोपोली. कशी वाटली तुम्हाला खोपोली? पा इथे आम्ही राहतो, एकदम सगळीकडून डोंगर आहेत आणि मध्येच खोपोली आहे. आम्हाला पावसाळ्यात तर फिरायला जायची कुठं गरजच नाही, फक्त बिल्डिंगच्या बाहेर जायचं, गॅलरीमध्ये पाहायचं, फिरून आल्यासारखं वाटतं, कारण सगळीकडून डोंगर आहेत. एवढ्या लोणावळ्याच्या घाटात सगळे लोक फिरायला येतात. आम्हाला नुसतं गॅलरीत आलं तरी पण डोंगर दिसतात, लगेच घाट दिसतो सगळा. हे पहा एक्सप्रेसवे चालला आहे हा,
खाली येऊन आणि आहे खोपोली झूम करली मी.